नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभागाची तुम्ही तयारी करत असाल चौकीदार या पदासाठी तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। काहीच दिवस पेपरला राहिलेला हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे। जर तुम्हाला मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क कव्हर करायचे आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, चौकीदार पदाची तुम्ही तयारी करत असाल तर मराठी व्याकरणाचे हे प्रश्न तुम्हाला जमायलाच पाहिजे। बघा, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। आजचा आपण भाग तिसरा पाहणार आहोत। येत्या 11 जुलैला तुमचा पेपर असणार आहे, त्यासाठी महत्त्वपूर्ण पीवायक्यू क्वेश्चन आपण पाहणार आहोत, परंतु वेगळ्या स्वरूपात पाहणार जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे। हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे जेणेकरून तुमचा जास्त अभ्यास झाला पाहिजे, हाच उद्देश आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा। यापूर्वी आपण 2 लेक्चर अपलोड केलेले आहे मराठीचे, याच पद्धतीने एकदम जबरदस्त पहिलेपासून बेसिक पासून म्हणजे नामाच्या पासून तर आपण क्रियाविशेषणापर्यंत आलो होतो। आता बघा, उभयान्वयी अव्ययापासून आपण क्लिअर करणार। 61वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे। आणि व आणखी शिवाय यासारखे कोणती उभयान्वयी अव्यय आहेत? बघा, हा व्हिडिओ समजण्यापूर्वी पहिला पार्ट तुम्ही नंतर पाहायचा। हा व्हिडिओ झाल्याच्या बाद तुम्ही पहिला पार्ट पाहायचा, नंतर सेकंड पार्ट पाहायचा। दोन्ही पार्टची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। हा व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यानंतरचे 2 व्हिडिओ बघा। आणि व शिवाय आणखी यासारखे जे शब्द राहतात हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययात येत असतात। म्हणजेच बघा, 2 वाक्य 2 उपवाक्य जोडण्यासाठी आपण ज्या शब्दाचा वापर करतो त्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो। त्याचे 2 प्रकार पडतात मुख्य। एक आहे प्रधानत्व सूचक, दुसरा आहे गौणत्व सूचक, आणि याच्यातले 4 प्रकार पहिले आणि 4 प्रकार दुसरे पडतात। चला समोरचा प्रश्न बघा, किंवा अथवा वा की हे कोणते उभयान्वयी अव्यय आहेत? तर याला विकल्प बोधक म्हणत असतो। जसं की एखादं उदाहरण घेतलं, तुम्हाला चहा पाहिजे अथवा कॉफी पाहिजे, हे काय आहे? विकल्प ठेवा लागलो, 2 पर्याय तुमच्या समोर ठेवा लागलो। तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा अथवा बाहेर जायचं, हे जर मी असं म्हटलं तर हे काय झालं, तुमच्यासाठी विकल्प ठेवले। आता आपल्याला लाईफमध्ये विकल्पच नसायला पाहिजे सरळ। तर समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, पण परंतु परी ही कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यय? याला आपण म्हणतो न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय। म्हणून बघा, समोरचा प्रश्न न्यूनत्व म्हणजे काय? पण परंतु परी। जरा हे न्यूनत्व बोधक म्हणजे बघा, याच्यामध्ये काय राहते? विरोधाभास राहत असते। ओके, मी अभ्यास केला परंतु मी पास नाही झालो। आता अभ्यास केला आणि पास नाही झालो, हे 2 काय राहतात? विरुद्धार्थी 2 गोष्टी राहत असतात। समोरचा प्रश्न बघा, म्हणून याकरिता ही कोणती उभयान्वयी अव्यय आहेत? तर याला आपण म्हणणार परिणाम बोधक, परिमाण बोधक आपण उभयान्वयी अव्यय म्हणणार। बघा, एका गोष्टीचा परिणाम त्याच्या दुसऱ्या गोष्टीवर होतो, परिणाम बोधक आपण त्याला म्हणत असतो। एका गोष्टीचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवर होत असेल याला परिणाम बोधक म्हणत असतो। बघा, मी अभ्यास केला म्हणून पास झालो, म्हणजे बघा, मी अभ्यास केला म्हणून पास झालो, लक्षात घ्यायचे याचे उदाहरण। आता बघा, मी अभ्यास केला हा एक वाक्य झालं, पास झालो हा दुसरं वाक्य झालं। आता म्हणून हे 2 वाक्य आपण जोडलेले आहेत। लक्षात घ्या, मी अभ्यास केला त्याचा परिणाम काय झाला? दुसऱ्या वाक्यात दिसते, दुसऱ्या वाक्यात त्याचा काय दिसत असते? परिणाम दिसत असते, हे लक्षात ठेवायचं आहे। समोरचा प्रश्न, कारण का की हे कोणती उभयान्वयी आहेत? याला काय म्हणतो आपण? कारणबोधक। ओके, मी अभ्यास केला नाही कारण माझी तब्येत ठीक नव्हती। आपल्याजवळ तर कारण एवढे राहतात की काही सांगता येत नाही, खूप सारे कारण राहतात। मग हे कारणबोधक तर तुम्हाला लक्षात असायला पाहिजे। हे 4 लक्षात ठेवायचे आहे। समोरचं तुम्हाला पाहूया आपण आता समोरचे प्रश्न बघा। जर तर ही कोणत्या उभयान्वयी अव्ययात येते? हे याला संकेतबोधक म्हणतो। जर तुम्ही अभ्यास करसाल तर पास होतात। तुम्ही जर हा व्हिडिओ सबस्क्राईब केला तर मी तुम्हाला एक गिफ्ट देईल, अशा पद्धतीनं मी म्हणू शकतो, संकेत देऊ शकतो। समजलं? संकेत बोधक आपण त्याला म्हणत असतो। जर तुम्हाला यावर्षी पोस्ट काढायची असेल तर अँबिशन अकॅडमीला फॉलो करून ठेवा, कारण खूप महत्वपूर्ण इथं आपण प्रश्न घेत असतो। एकही प्रश्न तुम्हाला मिस करू नका। मनातील भावना व्यक्त करणाऱ्या अवैकारी शब्दाला आपण काय म्हणतो? केवळ प्रयोगी अव्यय म्हणत असतो, यालाच उद्गारवाचक अव्यय म्हणतो। ओके, आता हे प्रश्न जे आहे आपण बेसिक पासून खूप असे जबरदस्त प्रश्न अरेंज केलेले आहे, आणि याची पीडीएफ जर तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ समोर पहा, कशा पद्धतीने तुम्हाला याची पीडीएफ मिळणार। ओके, खूप शिक्षकांनी घेतली, खूप विद्यार्थ्यांनी घेतली, तुम्हीही या पीडीएफला घेऊ शकता। बघा, अरे रे फार वाईट झाले, या वाक्यातील अरे रे काय आहे?
तर कोणते अव्यय आहे, तर याला आपण शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणू शकतो. त्याच्यानंतर बघा शाब्बास, इथं काय दिलेलं आहे, शाब्बास छान खेळलास, यातील शाब्बास काय आहे, कोणते, तर ते प्रशंसा करायला लागलो आपण, म्हणजे त्याला प्रशंसा दर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो. समोर शी, काय हे घाण, यातील शी काय आहे, तर तिरस्कार दर्शक, एखाद्या गोष्टीचा किंवा घटकाचा आपण तिरस्कार करत असतो त्याच्यासाठी आपण तिरस्कार दर्शक वापरू शकतो. बघा समोर पाहूया काय म्हटलेलं आहे. 71वा छट चुप, ही कोणती केवळ प्रयोगी अव्यय आहेत, याला आपण विरोध दर्शक किंवा मौन दर्शक सुद्धा म्हणू शकतो. समोरचा बघा गुलाबी, हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येते, डबल इथं नाम सुरू झाले तरी आपण भाववाचक नाव म्हणत असतो गुलाबी. ओके, हे कलर जरी असला तरी गुलाबी एखाद्या स्त्रीचं नाव असू शकते, लक्षात ठेवायचं. गुलाब हे नाव आहे आणि त्याला गुलाबी आता प्रत्यय लावला आपण, समजलं. समोरचा प्रश्न. त्याच्यानंतर बघा श्रीमंत माणसाला गर्व असतो. आता याच्यातील श्रीमंत काय आहे, तर विशेषण, नाम आहे, नामाच्या पहिले येणारा नेहमी शब्द काय असतो, विशेषण असतो. आता जर हे व्यक्तीसाठी वापरलं, श्रीमंत जर नाव मी व्यक्तीसाठी वापरलं तर तिथं तुम्हाला लिहिल श्रीमंत आज गावाला गेला, याचा अर्थ मी व्यक्तीसाठी वापरायला लागलो, ते विशेष नाम होईल, लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा तुम्हाला एवढं डिटेलमध्ये शिकायचं असेल मराठी व्याकरण, तर तुम्ही आपल्या एक तर ऑनलाईन बॅचेस घेऊ शकता किंवा मग ऑफलाईन बॅचेससाठी तुम्ही मराठी शिकू शकता. श्रीमंतांना गर्व असतो, हे श्रीमंतांना काय आहे बघा, श्रीमंतांना गर्व असतो. आता इथं श्रीमंत माणसाला, इथंच तुम्हाला दिलेलं आहे श्रीमंत माणसाला. आता हे काय झालं, विशेषण झालं, परंतु आता बघा मी याला प्रत्यय लावलं, श्रीमंताला गर्व असतो. आता बघा श्रीमंतांना हा काय लावला मी, प्रत्यय लावला, प्रत्यय लावल्याच्या बाद हे काय म्हणते, विशेषण साधित नाम बनत असते. कोणतं नाम, विशेषण साधित नाम. जर विशेषण ऑप्शन मध्ये नसेल तर त्याला सामान्य नाम सुद्धा तुम्ही म्हणू शकता, हे लक्षात ठेवायचं. समोरचा प्रश्न, लिंग वचन विभक्तीमुळे बदलणाऱ्या नामाला काय म्हणतो आपण, विकारी किंवा सव्यय म्हणत असतो, लक्षात ठेवायचा. समोरचा प्रश्न. त्यापूर्वी तुम्हाला हे समजून घ्या, समोर बी प्रश्न आहेत. जर ही पीडीएफ पाहिजे असेल, शिक्षक पात्रता परीक्षेसाठी बनवली होती आपण ही पीडीएफ, परंतु हे प्रत्येक पोस्टसाठी खूप महत्वपूर्ण पीडीएफ ठरणार आहे. जर तुम्ही आता चौकीदार पदाची तयारी करा किंवा वनरक्षकची करा, तलाठीची करा, स्थळ सेवेच्या कोणत्याही पदाची करा, पोलीस भरतीची करा, ही मराठीची पीडीएफ तुम्ही 100% घ्यायला पाहिजे, कारण वन लाईनर क्वेश्चन आहे आणि जबरदस्त सर्व क्वेश्चन तुमचे क्लिअर होऊन जातील. बघा शिक्षक भरतीसाठी 30 गुण राहतात, 30 पैकी 30 गुण मिळवणारी ही पीडीएफ होती. जर तुम्ही इतर पदाची तयारी करत असाल तर टॉप 500 प्रश्न मी याच्यामध्ये टाकलेले आहेत, जे वारंवार तुम्हाला पेपरमध्ये विचारलेले आहे. जर तुम्हाला हे पीडीएफ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, 90 11 37 38 82 याच्यावर 50 रुपये तुम्हाला फोन पे करायचे. 50 रुपये याची प्राइस आहे, कारण बघा खूप महत्वपूर्ण आणि मेहनत करून बनवलेली पीडीएफ आहे. 50 रुपये तुम्ही फोन पे करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट मला याच नंबरवर पाठवायचा आहे. नंतर मी लगेच तुम्हाला काय करणार, तर ही पीडीएफ पाठवणार आहोत. ओके, चला समोर जाऊया, समोरचे प्रश्न बघूया. 76व्या क्रमांकाचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. लिंग वचन विभक्तीमुळे बदल न होणाऱ्या शब्दांना काय म्हणतात, तर याला म्हणतो आपण अविकारी किंवा सव्यय म्हणत असतो. काय म्हणत असतो, अविकारी किंवा सव्यय. समोरचा प्रश्न बघा, सुंदर हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे, सुंदर हे गुण वाचक विशेषण आहे. हे बघा याच्यामध्ये येते आकार, चव, गुण, स्वभाव हे येतात. ओके, चला त्याच्यानंतर बघा समोरचा पाहू आपण. आम्ही हे कोणते सर्वनाम आहे, तर आम्ही म्हटल्यावर हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आम्ही सर्वजण ट्रिपला जाणार, मग आम्ही म्हटलं तर आपल्या सर्वांची गोष्ट करायला लागलो, मग हे गोष्ट कोणती झाली, हे सर्वनाम कोणतं झालं, तर याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणत असतो. त्यानंतर बघा 69वा प्रश्न, स्वतः केलेले, यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे, आत्मवाचक सर्वनाम आपण त्याला म्हणत असतो. कोणते सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल, तर याला म्हणतो आपण सांडणी, लक्षात ठेवायचं. उंटाचं काय होईल, उंटी होत नाही, सांडणी, लक्षात ठेवायचं. समोरचा प्रश्न बघा 81वा, धावणे या शब्दात बघा, धावणे हा शब्द वाक्यात नामासारखा वापरला तर त्याला काय म्हणणार, तर त्याला म्हणणार आपण धातुसाधित नाम. बघा धातुसाधित नाम, जसं की बघा धातू काय आहे, धाव. धाव हा मूळ शब्द आहे, त्याच्यापासून क्रियापद बनते धावणे, लक्षात ठेवायचं. धावणे हा क्रियापद, धावला, धावणे, धावतात हे क्रियापद बनतात, हो की नाही. चला
समोर बघा, तो हळूच उठला. या वाक्यातील हळूच काय आहे, तर हळूच हे क्रियाविशेषण आहे. क्रिया कशी घडा लागली याबद्दलची माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणत असतो. 83वा प्रश्न, टेबलावर या वाक्यातील वर हा शब्द कोणत्या जातीचा आहे, तर शब्दयोगी अव्यय आहे. बघा, शब्दाला लागून आलेला शब्दाला आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय म्हणत असतो. 84वा प्रश्न, देवाने त्याला वरले. वरले म्हणजे काय, तर याचा अर्थ हे क्रियापद झालंय. वरले काय झालं, क्रियापद झालं. चला त्याच्यानंतर बघा 85वा, तुला हवे ते घे या वाक्यातील ते काय आहे, तर याला आपण म्हणतो अनुसंबंधित म्हणजे दर्शक सर्वनाम. म्हणजे इथं बघा, अनुसंबंधी म्हणजे काय, याला आपण दर्शक सर्वनाम घटक दाखवण्यासाठी आपण वापरत असतो. ओके, चला समजत आहे. मग याच्यामध्ये कोणते येईल, हा, ही, हे, त्याच्यानंतर तो, ती, ते. समजलं. चला, हे दर्शक सर्वनाम आहे. समोर बी प्रश्न आहेत. समोर प्रश्न पाहण्यापूर्वी बघा, जर तुम्हाला अँबिशन अकॅडमीच्या बॅचेस करायच्या असतील, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीच्या बॅचेस आहे. मी तुम्हाला ऑफलाईन बॅचेस बद्दल माहिती सांगतो. पोलीस भरती, वनरक्षक भरतीची ही बॅच आहे. लेखी प्लस फिजिकलची बॅच आहे. ज्याही विद्यार्थ्याला घ्यायची आहे ही बॅच खूप महत्वपूर्ण आहे. कारण जर तुम्हाला तयारी करायची असेल तर लेखी प्लस फिजिकलची संपूर्ण तयारी होणार आता फक्त 4,999 रुपयाला. म्हणजेच बघा, या बॅचची फी अतिशय कमी आहे. लेखी प्लस फिजिकलची, तेही 1 वर्षासाठी आहे. निवासी अनिवासी दोन्ही पद्धतीच्या बॅचेस अवेलेबल आहेत. 1 जुलैपासून डेमो लेक्चर सुरू आहेत. 15 जुलैपर्यंत डेमो लेक्चर असतील. कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही. परंतु जर तुम्हाला ऍडमिशन करायचे असेल तर त्वरित या नंबरवर संपर्क साधायचा, 90 11 37 38 82, किंवा डायरेक्ट तुम्ही येऊन भेट देऊ शकता. बिडवे नगर, इठावा वाड, पुसद येथे. जर तुम्ही दूर राहत असाल आणि दुरून जायला परवडत नसेल सध्याचं, आणि तुम्हाला डेमो लेक्चर करायचे आहे, तर अंकगणित बौद्धिक चाचणी हे जे आहे, हे याचे व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता. 2 पद्धतीचे आपले युट्यूब चॅनल आहे. दोन्ही चॅनलवर तुम्ही भेट देऊ शकता. या बॅचची वेळ राहील सकाळी 8:30 वाजता. बघा, त्वरित संपर्क साधा. नंतर फी वाढणार आहे. 15 तारखेच्या बाद फी वाढणार. कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज राहणार नाही. आपल्या मित्र परिवाराला तुम्हाला कळवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा, वाघ हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, तर हे सामान्य नाम आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा 87वा क्वेश्चन काय, कपिला हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, हे विशेषण नाम आहे. कपिला हे काय, विशेषण नाम आहे. गायीसाठी आपण कपिला म्हणत असतो, लक्षात ठेवायचं. धैर्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, हे भाववाचक नाम आहे. म्हणजेच बघा, ज्या गोष्टीला आपण डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ आणि केवळ काय करतो, इमॅजिनेशन करतो, त्याला आपण भाववाचक नाम म्हणतात. 89वा प्रश्न बघा, हसणे हे आरोग्यासाठी चांगले असते. हसणे काय आहे, तर हसणे काय आहे बघा, याला आपण धातुसाधित नाम म्हणतो. हस हा मूळ शब्द आहे, त्याच्यापासून नाम बनला हसणे. रडणे आहे की नाही, रड हा मूळ शब्द आहे, रडणे काय झालं, तर हे नाम झालं. चला त्याच्यानंतर 90वा प्रश्न, गोड या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल, तर बघा गोडवा. बघा गोडवा. आणि जर तुम्हाला लिंग विचारला, पण तो य हे जर असेल तर स्त्री म्हणजे नपुसक लिंगी. ओके, आणि पणा आणि वा आला, पणा आणि शब्दाच्या शेवटी वा आलं तर हे राहते पुल्लिंगी, म्हणजे हे पुल्लिंगी नाव आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. 30 प्रश्नाचे असे 3 पार्ट आपण बनवलेले आहे. हा पार्ट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. पहिले दोन्ही पार्ट पाहून घ्या, हाही पार्ट पाहून घ्या. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.